चला आता सामना सुरू होतोय. गाड्या कोणी मैदानातून आणू नका प्लीज. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू आलेत का? बालचंद्र आणि सोनू पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये. गोलंदाज विजय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल हो चांगला होता. अगदी खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. पहिला बॉल डॉट. तिसरा सामना पहा मिळतो आपल्याला. पटका चांगला डीप मध्ये फिल्डर नाही आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या धावा 4. चौकार. रिवर्स फटका. चांगला फटका केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. चौकार की षटकार? 6 आहेत का? षटकार. चला एक चौकार एक षटकार. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू शॉर्ट लेगला चाललाय. फिल्डर उपस्थित आहेत. कुणाल भोईर आजचा त्याचा खास दिवस. त्याचंच नाव वाढदिवस. आणि वाढदिवसाच्या त्यांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. कुणालजी भोईर तुम जीवा हजारों साल. साल के दिन हो 50,000. चला आता एक चौकार एक षटकार. त्यानंतर एकेरी धाव मिळाली. विजयला पाहतोय पॉवर प्ले पहिला. सोनूसाठी यावेळेस चेंडू चाललाय मात्र एकेरी धाव मिळेल. लेग बाज. LBW नाही आहे. आउट हे लक्षात ठेवा. एक धाव मिळाली. पहिलंच षटक आहे. तिसरा सामना पाहायला मिळतोय अतिक्रमण विभाग विपक्ष ऑफिस स्टाफ. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 14A आणि फवारणी यांच्यामध्ये मॅच असेल. ते चांगला चेंडू होता मात्र लेग स्टंप मिस केयास. लेग स्टंप. एक धाव अवांतर रूपाने मिळाली. चांगला बॉल. यावेळेस फिल्डिंग चांगलं केलंय. वा. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. गुड फिल्डिंग. ओव्हर संपलाय आणि एका ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 13. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13. आता अरविंद पाटील आल्यात गोलंदाजी मार्गवरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिलाच बॉल उडवला. बॉल हवेत आहे. फिल्डर. गुड कॅच. बिग विकेट. बिग लॉस. सोनू पाटील
फार महत्वाची विकेट होती सोनू पाटीलची आणि ती मिळवली आहे अरविंद पाटील साहेब यांनी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. गुड कॅच. पा 12 धावसंख्येवरती पहिला धक्का दिलाय. सोनू पाटील सारखा आक्रमक शैलीच्या बॅटरला बाद केलाय. वन डाऊनला साहिल आले. स्ट्राइक वरती साहिल. ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय पाठीमागे. एसटी रक्षक बीट बाईच्या स्वरूपामध्ये चौकार. एक दिवस एन्जॉय म्हणून आपले सहाय्यक आयुक्त साहेब ठाणेकर साहेब सुद्धा पॉइंटला पाहू शकतात त्यांना, कारण पॉइंटचे फिल्डर भरपूर चपळ असतात. चौकाराला बायच्या स्वरूपामध्ये फुलटॉस पॅडवरती आदलला. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. फायदा उठू शकले नाहीये. चौकारानंतर बायचा चौकार, त्याच्यानंतर लेग बायची एक धाव. स्कोर झालाय तो येता स्कोर 18 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर 18 रन्स. चांगला चेंडू. हो गुड बॉल. अत्यंत चांगला बॉल पाया म्हणतो आपल्याला. अभय जगन यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आपलं. चला चांगली गोलंदाजी पाहिली आपण. एक विकेट सुद्धा मिळवला. ओ पूल केलाय. पटका हवेत खेळलात. फिल्डर दूरवरती आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओ चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलंय, कारण त्यांना माहित आहे की स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. त्याच अनुषंगाने फटका खेळल्यात. एक धाव मिळाली आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात ते आता 25 धावा. 25 धावसंख्येवरती एक खेळाडू बाद. शुभम जोशी आपण सुद्धा स्टेजवरती या. पॉवर प्ले मध्ये 25 धावा आल्यात. एक महत्वपूर्ण विकेट मिळाली. तरी सुद्धा या फलंदाजाने चॅम्पियन होतो आम्ही. गेले 3 वर्ष. तुम्ही फक्त 3 वर्ष. हा
चला फिल्डिंग लावा. नवीन गोलंदाज विजय. फुलटॉस. पहिलाच बॉल अगदी ओव्हर पिच मिळाला. चेंडू चालला मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार. सहा धावा पाहायला मिळाल्या. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे ते सुद्धा शॉट चांगला आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4. चौकार षटकार येत असताना पहा मिळतात आपल्याला. ओ आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला चेंडू होता. चेंडू गेला डॉट. रिव्हर्स फटका येते. चांगला फिल्डर उपस्थित आहेत. हो गुड फिल्डिंग. 2 धावा. एक शॉट आहे. 2 धावा होत्या त्यातला एक शॉट. स्ट्राइक वरती भालचंद्र आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला. धावा मिळतील 4. 1 बाउन्स. चौकार. फोर 0. 40 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. ओ फटका चांगला. ओव्हर पिच बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. चला 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हर मध्ये 46 धावा.
पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा स्कोरबोर्ड वरती. अद्याप 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तर या दरम्यान पाहतोय आपण पनवेल महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीमान संजयजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा फटका हवेत खेळण्यात येते. चौकार. 4 धावा. 1 बाउन्स. त्याचबरोबर आमचे संतोषजी उद्धार यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य झालेलं आहे. त्यांचा आभार. एकदा एकवटली गेले. सामना पाहायला मिळतो. एकीकडे अतिक्रमण विभाग आणि त्याच्या विरोधात ऑफिस स्टॉप हे संघ खेळत असताना पुन्हा एकदा चपराक दिले. चेंडू चाला स्वीपर कबरला. 1 बाउन्स. 4 चौकार. पुन्हा एकदा एक धाव घ्यायची होती. नकार दिला जातोय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. वाईड बॉल. रिव्हर्स फटका चांगला आहे. धावा मिळतील 4. चला इथून 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 7 धावा. तर अद्याप शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चार ओव्हरमध्ये 60 झाल्यात. शेवटचा अंतिम षटक. रोशन आले. शेवटचं षटक असलेल्या पहिल्या इनिंग मध्ये
पहिलाच बॉल फटका चांगला आहे, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. आले का ते? पुन्हा एकदा चांगला चेंडू, आता मात्र चांगला बॉल होता. पहा मिळतो आपल्याला याच दरम्यान फुल टॉस, नो बॉल कॉल, 5 धावा. नो बॉल, ओ स्टेपिंग, ओ स्टेपिंग झालंय. 5 धावांचा पाऊस पडलाय. या ठिकाणी आपण पाहतोय जेवण सुद्धा आलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला जेवणाचं सहकार्य करणारे आमचे अन्नदाता कामोटे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय दिलीप शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र सागर पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं फार मोलाचं सहकार्य असतं. प्रत्येक वर्षामध्ये मात्र ते सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करून देत असतात आणि इतरही सहकार्य त्यांच्या वतीने सातत्याने होत असतो. सागर असो या दिलीप पाटील साहेब असो, त्यांच्या वतीने आम्हाला नेहमी सहकार्य राहिलंय. त्यांचं आपण करूया या मंचावरती सहर्ष स्वागत. चांगला बॉल, जेवण आलेलं आहे. हा सामना संपला की आपण सर्वजण इनिंग ब्रेक घेणार आहोत. जेवणासाठी सुट्टी घेणार आहोत आपण, हे सुद्धा लक्षात ठेवा. आपण कामोटे टेनिस क्रिकेटचे परेश म्हात्रे, सुशांत पाटील सर, या तुम्ही आम्हाला आज जरासा कोड्यात टाकलं, कारण कॉमेंटेट देणार होते तुम्ही आम्हाला आणि एकटेचं काम नाहीये. तुम्हाला माहित आहे, तुम्ही अगोदर होकार दर्शवला आणि नंतर नकार दिला. चालेल चालेल, खेळू, सुट्टी नाहीये, खेळू आपण, सामना खेळू आपण, हरकत नाही. एकूण धावा झाल्यात त्या 76. चला या ठिकाणी पाहतोय आपण हनुमान क्रिकेट संघ कामोटेचे कॅप्टन, एक सिनियर खेळाडू परेश म्हात्रे यांचं आगमन झालंय आणि आमचे कॉमेंटेटर सुशांत पाटील सर, या स्वागत आपलं असेल. सन्मान करू आपण. चला मी विनंती करेन अतुल वास्कर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. या ठिकाणी सागर पाटील साहेब आहेत. खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी त्यांच्या वतीने जेवणाची सर्वांसाठी व्यवस्था करण्यात येते. तर विकासजी गोवारी आपण सुद्धा यावं. विकासजी गोवारी, निरगुडा
सागर पाटील साहेब यांचा आपण सन्मान करू. खरं तर कामोठे टेनिस क्रिकेट समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण परेश म्हात्रे असतील ते त्यांच्या वतीने मात्र अत्यंत चांगला काम पाहायला मिळतं आपल्याला. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान वैभव ऑफिसर आहेत. चला टॉस साठी सुद्धा यायचं आहे तुम्हाला. फवारणी आणि प्रभाग क्रमांक 14 आमचे पूर्ण कमिटी मेंबर्स हरेश सर ओपी आहेत, वैभव सर ओपी, मयूर शेठ, त्याचबरोबर ज्या हनुमान कामोडे संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणाची व्यवस्था ज्यांच्याकडे असते ते परेश सर म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्यांचा सुद्धा सदिच्छा सत्कार या ठिकाणी केला जातोय. सुशांत पाटील सर यायचं आपण इकडं. त्याचबरोबर आपल्या पनवेल महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीमान संजय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. त्याचबरोबर पुढचा सन्मान सचिन सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया या व्यासपीठावरती. आकाशी कांबळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. अनिरुद्धजी कांबळे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि विकी यांचा सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करू. चला आता खेळाचं पहिलं सत्र संपलंय. चला ठिकाणी खेळाचं पहिलं सत्र संपलं. जेथे अतिक्रमण विभागाने प्रथम बॅटिंग करत असताना 76 धावा कुठल्यात 77 ची गरज असेल. ऑफिस टॉप या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये आणि सामना सुरू होतो. या ऐकूया आमचे कामोठे शहराचे ज्यांनी फार कमी वेळेमध्ये कॉमेंटेटर विथ अँकर आणि एक फनी कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे. कारण स्वर्गीय दिबा पाटील मैदानावरती सातत्याने प्रेक्षक ते आवर्जून ऐकतात. ते आमचे सुशांत पाटील सरांचा आवाज आपल्याला ऐका मिळेल. हॅलो, धन्यवाद जगदीश पाटील सर. पहिला चेंडू फार अपील झाली, परंतु जे अपील आउटसाठी केलीत ना त्या प्रकारचं विकेट आपल्याला मिळणार नाही. कारण LBW आउट नियमच या स्पर्धेमध्ये नाहीये. त्यामुळे ती अपील फक्त तुम्हाला एक उत्साह निर्माण करेल, विकेट मिळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया आणि चलूया ऑफिस टॉप विपक्ष अतिक्रमण या दोन संघांची लढत. 76 धावांचं टार्गेट. दुसरा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार. या चौकारानं आता मात्र सुरुवात केली आहे. आज आपण या पनवेल महानगरपालिकेच्या सगळ्याच सेवकांना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात, जे सद्यस्थितीमध्ये खेळातील क्रिकेट ही कला या मैदानावरती मनमुराद आनंद लुटताना अनुभवत आहेत. ते सगळेच दर्दी खेळाडू आणि कर्मचारी वर्ग सेवक आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करून आपण
या मॅचला एकमेकांसमवेत जोडलं जात आहोत. आपण पाहू शकाल या चेंडूवरती एक मोठा फटका आलाय. यानंतर सुमित गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. हा पुढील चेंडू. यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट चेंडू येण्या अगोदरच फिरली, त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. दोन फलंदाज आपण पाहतोय, आकाश आणि रोशन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. आकाश, रोशन जो आपल्या टीमला एक मोठा फटका देऊन गेलाय, परंतु त्याला 76 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं असेल. 77 धावांचं टार्गेट 5 षटकांमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या वरून अडवण्याचा प्रयत्न आणि यश मिळालं. तिथे स्लिप वरून क्षेत्ररक्षक आला आणि एक धाव मिळेल. जर तिथे चेंडू अडला नसताना तर तिथे एक मोठा अंक मिळाला असता, परंतु 3 धावा वाचवल्यात क्षेत्ररक्षकानं. पालकर सेवक त्या ठिकाणी होते. सुमित आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू फेकले, 6 धावा खर्च केल्या, डॉट 1, 2 एकेरी आणि एक चौकार पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हटल्यानंतर 365 दिवसातील एक दिवस राखीव ठेवला जातो या सगळ्या स्वयंसेवकांसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, हाही चेंडू जाईल स्क्वेअर लेगला, डीपला. चौकार. या चौकारानं तर प्रभाग क्रमांक 14 आणि फवारणी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रभाग क्रमांक 14 आणि फवारणी. माझा आवाज या दोन टीम पर्यंत पोहोचत असेल तर चला या. कमोडिटी टेनिस क्रिकेट अध्यक्ष, कामोडी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सागर दादा पाटील यांच्या माध्यमातून आज जेवणाचा एक भार त्यांनी सांभाळलेला आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया आणि आभारासाठीच कदाचित हा मोठा फटका पाहायला मिळतोय. चौकार. जेवण तर सर्व खेळाडू आणि पाठीराख्यांना विनंती आहे की आपण जेवणासाठी स्टेजच्या बरोबर आपल्याकडील डाव्या आणि आमच्याकडील उजव्या बाजूकडे यायचं आहे. या चौकाराने एकूण धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर विनंती आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर तुम्ही ज्या वेळेला या स्टेजच्या समोरून घेऊन येताना त्यावेळेला अफाट धूल उडते, त्यामुळे थोडं मैदानाच्या आतून घेऊन सावकाश जा. मॅच चालू आहे का बघा, कारण इथे जेवण आहे आणि जेवण चालू आहे, त्यामुळे धूल उडणार नाही अशा प्रकारचं कृत्य आपण करू नका प्लीज. कारण आपण पाहिलं ना तर इकडे या बाजूलाच पार्किंग करायला पाहिजे असं काही नाही. भरपूर पार्किंग आपल्याला आल्या मैदानाच्या आत पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. 77 धावांचं टार्गेट आहे आणि अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण पाहू शकाल जेवणाची व्यवस्था आणि त्याचे व्यवस्थापन करणारे आमचे आयोजक. आज सर्व खेळाडू मित्रांना आणि पाठीराख्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आता ज्या टीमा खेळणार नाही आहेत ना, म्हणजे प्रभाग क्रमांक 14 आणि फवारणी टीम सोडून बाकीच्या टीम आहेत ना, आपण शांततेत जेवून घ्यायचं आहे. चला, वेळ लावू नका. सोनू पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर. 77 धावांचं टार्गेट, त्यातील 14 धावा मायनस केल्या, 63. 63 धावा अजूनही येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. म्हणजेच तुम्हाला प्रति षटकामध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. इतकं मोठं टार्गेट आज आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू या वेळेला लाफ्ट केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक काही चूक होणार नाहीये. सरळ हातामध्ये चेंडू येतोय आणि हा पहिला विकेट डगआउटला येताना.
पहिला विकेट मात्र गोलंदाज भालचंद्र याला मिळालेला आहे, कारण हा षटक आणि येणारा पुढचा षटक फार महत्वाचा आहे. या 12 चेंडूंमध्ये जर जास्त धावा गेल्या ना तर उर्वरित 12 चेंडूंमध्ये समीकरण पाहिलं जाईल आणि त्यानुसार खेळ पाहायला मिळेल. पनवेल महानगरपालिका आज मात्र लाईव्ह टेलिकास्ट करणारे आमचे मास्टर या सगळ्या मॅचेसला जे स्वयंसेवक या ठिकाणी येऊ शकले नाही ना ते या मॅचेस पाहत असतील आणि त्यांच्याही शुभेच्छा या सर्व टीम्सना खेळाडूंना मिळत असतील. अतिशय सुंदर चेंडू आहे, गती कमी केली चेंडूची आणि इथे पहा काय घडलंय, काय गरज होती का. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू होता, कुठल्याही प्रकारची कॉलिंग त्या ठिकाणी झाली नाहीये आणि आज स्वस्त्यात म्हणजे एक चौकार आला होता फलंदाजाच्या बॅट मधून, मात्र त्याला रनआउटची विकेट द्यावी लागली. ही विकेट अगदी थोडंसं सुस्तीचं क्रिकेट पाहायला मिळालं, कारण समोर चेंडू होता, गोलंदाजानं चेंडू हातातून सोडल्यानंतर तो डायरेक्ट धावत गेलाय आणि वरच्या एंडला त्यानं रनआउटची विकेट प्राप्त केली आहे. 2 विकेट डगआउटला बसतील. धावसंख्या फार महत्वाची आहे. इथे 2 कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी स्टेजवरती येतील. आदरणीय जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करूया. आपण प्रभाग क्रमांक 14 विपक्ष फवारणी या 2 टीमच्या संघनायकांना पाहतोय. स्वतः फवारणी विभागाचे प्रमुख आहेत, प्रभाग अधिकारी आहेत संजयजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आज नाणेफेकीचा कॉल. बऱ्याच अतिथींना आज निमंत्रण धाडलं गेलंय. प्रत्येकाची पावलं आपल्या या मॅचेस मध्ये पाहायला मिळतील, कारण आज मात्र प्रभाग अधिकारी असेल किंवा स्वच्छता दूत असेल, हे मैदानात उतरल्यानंतर त्यांचं साहेब किंवा स्वयंसेवक म्हणून नातं नसेल, तिथे फक्त खेळाडूचं नातं असेल आणि असं आपल्या भारतीय संस्कृतीतच पाहायला मिळेल. म्हणूनच आपण भारत जन्म दुर्लभम असं म्हणतो. स्वतः प्रभाग अधिकारी यावेळेला स्ट्राईक घेतील थोडंसं वॉर्मअप करून आणि भालचंद्र पुढील चेंडू ट्रॅव्हल करेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता. अधिकाऱ्यांची बॅट ज्या वेगानं घुमली होती ना, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला असता तर डायरेक्ट पनवेल महानगरपालिकेकडे गेला असता, असं चित्र त्या ठिकाणी दिसलं. डॉट बॉल. स्टार टेनिस क्रिकेट आणि या वेळेला अवांतर चेंडू आहे. पंचांचा इशारा. इट इज अ वाईड बॉल कॉल. 1 धाव मिळेल. 1 धावेने तितकाही फरक पडणार नाहीये, कारण 21 धावा या षटकात देणं गरजेचं आहे, ज्यामध्ये 2 विकेट प्राप्त केलेत गोलंदाज भालचंद्र यानं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मी सांगितलं, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला तर पनवेल महानगरपालिकेचा रस्ता गाठेल. षटकार. व्यासपीठाकडे पावलांगणित आगमन होताना दिसत आहे. त्यांचं मी स्वागत करतो. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. अगदी शिवशक्ती खारघर संघाची जुनी आठवण आपण पाहिली. जुने खेळाडू आहेत, दांडगा अनुभव आहे, शिदोरी आहे आणि सोनू पाटील समोर त्यांना खेळायचं आहे, कारण सोनू हा नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये कामोठे गावाचं नाव, आपल्या पंचक्रोशीचं नाव कमावत आलाय. मात्र 77 धावांचं टार्गेट असताना इथे ज्या पद्धतीनं अरविंद पाटीलनं 2 षटकार लगावलेत ना,
मागच्या ज्या झालेल्या चुका आहेत ना त्या चुका इथे मात्र भरून काढल्या गेल्यात. ऑल टोटल आपण पाहतो एकूण धावांची धावपळकावरती 27 ऑन अ बोर्ड. 2 षटक समाप्त झालेत आणि तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिसरा षटक घेऊन आलाय सोनू पाटील. 18 चेंडू 50 धावांची गरज. आदरणीय शंकर म्हात्रे साहेब श्री कम्प्युटर क्लासेसचे प्रोप्रायटर आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. व्यक्ती अगदी उंचीनं कमी आहे पण त्यांचं काम फार मोठं आहे. चला शांततेत जेवायचं आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ आपण करू नका कारण अगदी व्यासपीठासमोर आमचे समालोचन चालू आहे ज्यामध्ये मायक्रोफोनच्या त्या कैदीत तुमचा आवाज खेचला जातोय. सोनू पाटील याचा पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पहिल्यांदा चूक झाली मागच्या षटकात. आता होणार नाहीये. संयम दाखवलाय. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळालाय. कल्पेश यावेळेला स्ट्राईक वरती असेल. अरविंद पाटीलला यावेळेला साथ द्यावी लागेल. कल्पेशला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला गुडलेन स्पॉट वरती सरळ चेंडू फेकलाय. कुठल्याही प्रकारचा आउट इन स्पिन नाहीये सोनू पाटीलचा. सोनू पाटीलकडे अनुभव आहे. आज आमदार चषक यामध्ये सोनू पाटीलला दुसऱ्या मॅचला नाईटला खेळताना पाहू शकाल. यावेळेला लेग साइडला ढकलून दिलाय चेंडू. जाईल डिफाईन लेगची रेषा गाठत चौकार. तो या चौकारानं आता मात्र थोडासा दिलासा निर्माण झाला. अशा व्यतीत झाल्यात. पुढील चेंडू यावेळेला लॉक करण्याचा प्रयत्न. अगदी कडा घेतले लेग स्प्लिटला चेंडू आहे मात्र तिथे फंबल झालाय खेळाडू. जरा चेंडू हातामध्ये आला असताना तर तिथे तुम्हाला काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. विकेट येऊ शकली असती जी खरं तर गरज आहे आणि गरजेला शोधा कारण गरज ही शोधाची जननी आहे. हा सुविचार आपण अगदी लहानपणापासून वाचत आला आहात. त्याचा अर्थ समजून घ्या. चांगली गोलंदाजी आहे. चौकारानंतर बदल केलाय मात्र समोर अरविंद पाटील. फुल टॉस चेंडू समजला नाहीये आणि इथे मात्र क्लीन बोल्ड दांडी गुल स्लोवर गतीचा चेंडू. चला ऐकूया एक सुमधुर गीत. नवीन फलंदाज सहाय्यक आयुक्त पनवेल महानगरपालिकेचे ठाणेकर साहेब बॅट घेऊन मैदानावरती अशा पोझिशनने गेलेत जसं काय आता षटकारांचा पाऊसच होईल कारण बॉडी लँग्वेजेस तशी आहे. आज समालोचकांना कुठेही मुभा असते. प्रत्येकाला खेळाडू समजून त्याच्या अगदी शैलीचं वर्णन या क्रिकेटच्या परिभाषेत आपण करू शकता. मैदानाची पाहणी केली ना तर कुठेही तुम्हाला एक कागदाचा तुकडा देखील पाहायला मिळणार नाही. इतकी सुंदर मैदानाची बांधणी या जुईच्या सगळ्याच खेळाडूंनी केली आहे. मी विशेष करून नाव घेईल मयूर भेंडे आणि त्यांचे सगळेच स्वयंसेवक मित्र वर्ग. अगदी 2 मैदान एका बाजूला गिरीश चिमणे यांच्या ताफ्यातील ते मैदान पाहायला मिळते. ओ माय गॉड मी सांगितलं त्यांनी केलं. जशी बॉडी लँग्वेज तसा फटका षटकार. या षटकारानं सहाय्यकाचं जे काम असतं ना सहाय्य करणं ते आज या क्रिकेटच्या परिभाषेत ठाणेकर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या षटकारानं सोनूला प्रत्युत्तर दिलंय आणि दाखवून दिलंय की अजूनही खेळ संपलेला नाही कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. धावा आहेत धावफलकावरती. ऑल टोटल आपण पाहतोय 3 विकेटच्या नुकसानीनंतर 38 धावा. 12 चेंडू 39 धावा. म्हणजे आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गणिताच्या पायऱ्या आपण 8वी 9वी 10वीला सोडवल्या असतील लसावी मसावी तर या लसावी आणि मसावीचा शोध घ्यावा लागेल. सम विषम संख्या तुम्हाला पाहावी लागेल आणि बॅटचा आधार घेऊन तुम्हाला निश्चय करावा लागेल. ध्येय केंद्रित करावा लागेल की आपल्याला 12 चेंडू 39 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे या 39 धावा बनवायच्या असतील तर पहिल्या 6 चेंडूंमध्ये
तुम्हाला 19.5 म्हणजे कमीत कमी 19 ते 20 धावा बनवाव्या लागतील. चेंडू द्यायचे आहेत. यावेळेला स्ट्राइक वरती असतील. कल्पेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय ठाणेकर. इथे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा सुमित, ज्यानं मागच्या पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या होत्या. तो सुमित या वेळेला हा षटक फेकून काढेल. आता मात्र 12 चेंडू 19 धावा, प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष कोणाला चुकत नाहीये. पहिला चेंडू या वेळेला लॉब करण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक विनीत त्या ठिकाणी आहे. टप्प्यात चेंडू उचल फेकेल तोपर्यंत इथे आता मात्र तुतुनेने आणि बघता बघता सेफ लँडिंग पॉपिंग क्रीजच्या आत पाहायला मिळते. आमचं काम आहे तुम्हाला उत्साहित करणं, तुमचं काम आहे आमच्याकडे लक्ष न देणं, तुमचं खेळ करणं. क्रिकेटची परिभाषा काय असते, क्रिकेट कसं रंग बदलेल हे आपण सांगू शकत नाहीये, कारण सरड्यापेक्षाही जास्त रंग बदललं जातं क्रिकेटमध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाहीये. या वेळेला कल्पेशला प्रयत्न करावा लागेल. 2 धावा घेतल्यात, एकवटल्यात. आता मात्र हा दुसरा चेंडू सुमित याचा पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळते. कधी तुम्ही कधी आम्ही असं चित्र पाहायला मिळते. आणि आम्ही या शब्दात जी मजा आहे ना ती मी या शब्दात नाहीये, कारण मी मध्ये थोडासा अहंकार लपलेला असतो. आम्ही मध्ये आपण सर्वजण असतो, निस्वार्थ असतो. आणि प्रत्येक वेळेला मी या महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांना, कर्मचारी वर्गांना, अधिकाऱ्यांना सांगेल की आपला निस्वार्थ या समाजाच्या सेवेसाठी आपण निस्वार्थ आपण नक्कीच द्या. यावेळेला पॅडला चेंडू आदळलाय, मात्र चेंडू फर्स्ट स्लिपला गेलाय, गलीमध्ये गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि लेग बाईकची एक रन येईल. एकूण धावा धावफलकावरती 41. सुलक्षण भोईर, चला या आपण, आपलं स्वागत आहे. रिक्षा बाजूला लावा कारण नंतर तुम्हाला संधी मिळणार नाहीये. फार मेहनत घेतात सुलक्षण भोईर. लेदर क्रिकेटची फार जाण आहे त्यांना. आदरणीय शंकर शेठ म्हात्रे साहेब यांचा आपण मान सन्मान करूया. अतुलजी भास्कर याच्या शुभ हस्ते आपण शंकर साहेबांचं स्वागत करूया. ठाणेकर लॉब करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल का सोनू पाटील, अडवण्यात यश मिळालंय. इथे मात्र ट्राय केलं होतं सोनूनं, परंतु त्याला माहिती आता कॅच आपल्याला मिळणार नाहीये, परंतु चेंडू स्टॉप करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं ना तर चेंडू स्टॉप करणं फार महत्वाचं आहे. आणि सोनू हा असा खेळाडू आहे, रायगड आणि ठाण्यामध्ये सोनू हा उच्च स्तरावरती आपल्या संघाला घेऊन खेळत असतो. त्यामुळे त्याच्याकडे ती क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध केली आहे. अभी नाही तो कभी नाही. आता तुमच्याकडे वेळ आहे, आता त्या वेळेचा फायदा घ्या. या वेळेला पुढील चेंडू कल्पेशसाठी आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशारा आमच्याकडे. दोन्ही हात समांतर रेषेत आगळ्या वेगळ्या स्टाईलला मला सांगतायत. हा खराब चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे आणि धावा मिळतील 1. आणि एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय 43 धावा. बालाजी करावकर यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं बाळा करावकर यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या षटकातील आतापर्यंत चेंडू समाप्त झालेत 5, 4. क्लीन बोल्ड, दांडीगुळ, त्रिफला उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय. कल्पेश बॅक टू द पवेलियन. कल्पेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, कारण त्याशिवाय आता पर्याय नाही. गोलंदाज सुमितनं या 5व्या चेंडूवरती कमाल केली आहे, जी गरजेची होती. नवीन फलंदाज कुणाल मैदानावरती. starcricket.in YouTube वरील ब्रँडेड चॅनल जा मित्रांनो, सबस्क्राईब करा. मी सगळ्या पनवेल महानगरपालिकेच्या या सेवकांना विनंती करेल की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला 365 दिवस YouTube वरती बेल पाहायला मिळेल. ज्या बेल वरती स्टार क्रिकेटच्या या सगळ्या आठवणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या या भावाचं चॅनल मोठं करा.
तर इथे 4 चेंडू 44 धावा आणि इथे आपण पाहू शकाल आता मात्र 77 धावांचं टार्गेट असताना 6 चेंडू 33 धावा म्हणजे 5.5 रन एका चेंडूवरती तुम्हाला बनवायचे, म्हणजे 6-6 36 होऊ शकतात. 6 चेंडू मध्ये 1 धाव मुश्किल आहे, 2 धावा मुश्किल आहेत, परंतु 6-36 100% बनवू शकता. जगदीशजी पाटील यांच्यावरती संपूर्ण मदार कॉमेंट्रीची आहे. खरं तर कॉमेंट्रीचे धारदार शब्दांचं विवरण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. क्लीन बोल्ड 6 चेंडू 33 आणि यातील 6वा चेंडू समाप्त. आज कुणाल यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छुक स्वतः मयूर भेंडे आपल्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा देत आहेत. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000 जरी नसले तरी एका वर्षाचे 999 दिवस जरी असले ना तरी फार आहे. चला, जेवणासाठी सगळ्यांनी यायचं आहे. मी सगळ्या खेळाडू वर्गांना, महानगरपालिकेच्या सगळ्या पाठीराख्यांना, स्वयंसेवकांना विनंती आहे की सागरदादा पाटील यांच्या सौजन्यातून आपल्याला आज जेवणाची व्यवस्था पाहायला मिळते, तर आपण सगळ्यांनी जेवून घ्यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं सगळ्यांना आवाज दिला जातोय. साहिल यावेळेला गोलंदाजी करेल पुन्हा एकदा. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लॉंग स्टॉप कडे चेंडू जाताना क्षेत्ररक्षक आहे कल्पेशजी जळे साहेब आणि सुमित साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला या आपण पटपट. तर रिक्षावाल्यांना माझी विनंती आहे की तुम्ही वारंवार स्टेज जवळून येऊ नका. तुम्ही माणसं आहात, त्यामुळे माणसांना सारखं सारखं सांगायला नको, कारण धूळ उडते आणि इथे जेवण चालू आहे. इथे आपण पहिला डॉट बॉल, ठाणेकर यांच्या बॅट मधून एक षटकार आला, त्यानंतर त्यांनी प्रयत्न केला, कमी स्ट्राईक मिळाली. यावेळेला आणखी एक मॅच जरी आटोक्यात नसली तरी आमचे फटके तुमच्या आटोक्याच्या बाहेर, ब्रँडेड स्ट्रोक. मग ठाणेकर साहेबांना पहिल्यांदा फलंदाजी करायला का नाही पाठवलं हा प्रश्न आहे. सलामीची जोडी बनवून जर आले असते अविनाश पाटील आणि ठाणेकर तर कदाचित चेंडू ठेवून हा विजय प्राप्त केला असता, पण तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. इथे नॉकआउट आहेत का? येस, नॉकआउट आहेत, त्यामुळे पुन्हा संधी नाही. अभी नहीं तो कभी नहीं, यही अब कुछ बातचीत करते हुए ठाणेकर इस वक्त साहिल की अगली गेंद खेलेंगे. ये देखिए हल्का सा पुश किया गली की तरफ, वहां पे गेंद रुकने का नाम नहीं, खिलाड़ी दौड़ते चले जाएंगे और यहां पर बल्लेबाज भी दौड़ेंगे, लेकिन उसका दौड़ना उतना ज्यादा महत्वपूर्ण नहीं जितना ज्यादा महत्व उन्होंने पिछली 4 ओवर में अगर दिया होता ना तो कुछ बना सकते थे, लेकिन यहां पर कुछ नहीं बना पाए. अभी भी इस ओवर की गेंदे शेष एक, लास्ट गेंद आहे, अंतिम गेंद आहे, शेवटचा चेंडू, आणि या शेवटच्या चेंडूवरती काय कमालीचा फटका पाहूया. या वेळेला डॉट बॉल, इनिंगची समाप्ती, आणि इथे मात्र अतिक्रमण संघ विजयी झालेला आहे. आणि थँक्यू सो मच ऑफिस स्टॉप, आपण अगदी मैत्रीपूर्ण खेळ केलात, सहकार्य केलं, त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आपला आभार अँड कॉंग्रॅच्युलेशन. अतिक्रमण टीम, मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचा आभार. जगदीशजी पाटील, थँक्यू सो मच. आपण पुढील धुरा सांभाळची आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो भालचंद्र, 47 धावा बनवल्यात. ठाणेकर साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती